Okay, so we will see some more questions depend on equation of tangent, equation of normal, or application of differentiation to get slope of tangent to the given curve, right? लास्ट लेक्चरमध्ये आपण ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. त्यातलं फर्स्ट ऍप्लिकेशन मी तुम्हाला दिलेलं होतं. त्यातले काही क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले टेक्स्टबुक मधले. सिमिलर क्वेश्चन आपण काय सॉल्व्ह करूयात सेम एक्सरसाइज मधले. ऑब्वियसली that is exercise 2.1 and we will see question number 2. So read properly question. 90% question is depend on your straight line concept. Straight line जो चॅप्टर होता तुमचा 11th मधला तो तुमचा 90% त्याच्यावरती डिपेंड आहे. 10% फक्त डिफरन्शिएशन तिचं इन्व्हॉल्वमेंट राहणार आहे. राईट. क्वेश्चन 2, फाइंड द पॉइंट ऑन द कर्व. Equation of curve is given. Y is equal to root x minus 3 where the tangent is perpendicular to the line. ठीक है, tangent is perpendicular to the line 6x plus 3y minus 5 equal to 0. काय काय दिले ते बघा. एक जनरल आपण कर्व ड्रॉ करूयात. कर्व 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 ठीक आहे असो. सपोज हा तुमचा एखादा कर्व असेल जो आपण रेग्युलर घेतो तसा. हा तुमचा झाला पॉइंट. या पॉइंटला तुम्हाला पाहिजे टँजंट. वी विल ड्रॉ टँजंट फर्स्ट. तुमची टँजंट असणार आहे ॲट गिवन पॉइंट. नॉर्मलचं काय विचारलंय का? नॉर्मल काय नाही विचारलं. सो फाइंड पॉइंट ऑन द कर्व. सो पॉइंट जो पी आपण आता घेतलेला आहे हा जो तुमचा पॉइंट पी आहे. पॉइंट पी राईट. या पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे की काय असतील हे तुम्हाला विचारलेलं आहे. वेअर द टँजंट इज परपेंडिक्युलर टू द लाईन. ही जी तुमची काय टँजंट आहे ही आपण जी टँजंट दिलेली आहे ही टँजंट एका लाईनला परपेंडिक्युलर आहे. सो लेट्स सी ही पण लाईन आपण ड्रॉ करूयात. आता ही लाईन कुठेही असेल टँजंटला परपेंडिक्युलर टू द लाईन पॉइंट पी मधनच पाहिजे असं काहीही नाही. राईट. सो ही तुम्हाला लाईन दिसते. दिस लाईन इज परपेंडिक्युलर. राईट. दिस लाईन इज परपेंडिक्युलर. ही रेग्युलर लाईन आहे. रेग्युलर लाईन. या लाईनचं इक्वेशन दिले तुम्हाला 6x मायनस प्लस 3y मायनस 5 इक्वल टू 0. हा सगळा कन्सेप्ट आहे. या कन्सेप्ट प्रमाणे त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो लेट स्टार्ट. कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. पॉइंट पी. सपोज याचे कोऑर्डिनेट्स तुम्ही a, b घ्या, x1 y1 घ्या, काही घ्या. लेट वी विल अज्युम पॉइंट पी इज x1 y1. राईट. पॉइंट पी ला जी टँजंट ड्रॉ केलेली आहे त्या टँजंटला जी लाईन परपेंडिक्युलर आहे त्या लाईनचं तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे. मग आपल्याला पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. हा सगळा पार्ट आहे. राईट. ऑब्वियसली सॉरी टू लाईन्स आर परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर लाईनचा काय कन्सेप्ट असतो? m1 m2 इज इक्वल टू -1. तो कन्सेप्ट लावायचा आहे. त्यातनं आपल्याला सॉल्व्ह करत राहायचं आहे. राईट. सो नाउ लेट्स स्टार्ट. y इज इक्वल टू अंडर रूट x मायनस 3. सो वी विल मेक डिफरन्शिएशन. त्याचं आपण डिफरन्शिएशन काढूयात म्हणजे आपल्याला dy बाय dx मिळेल. dy बाय dx म्हणजे स्लोप ऑफ टँजंट मिळाला आपल्याला. टँजंटचा स्लोप काढूयात. सो differentiating with respect to x. So dy by dx is equal to x minus 3 ला x अजून केला रूट x चा डेरिव्हेटिव्ह. रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 into root x into x minus 3 च्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करा. दॅट इज 1 minus 0. डेरिव्हेटिव्ह इज 1/2 into under root x minus 3. आता तुमचा dy by dx. आता ऍट पॉइंट p. ऍट पॉइंट p. पॉइंट p आपल्याकडे किती आहे? x1 आणि y1 आहे. पॉइंट पी ला डेरिव्हेटिव्ह किती असेल म्हणजे पॉइंट पी ला जी टँजंट आहे त्या टँजंटचा स्लोप किती असेल? dy बाय dx इज इक्वल टू 1/xy. च्या ठिकाणी आपल्याला x1 y1 प्लेस करायचा आहे. मग 2 into x इथं आहे म्हणजे x1 चा यूज होणार. y1 चा काही ऍप्लिकेशन होणार नाहीये. हा झाला -3. म्हणजे आता मला काय मिळालं? तुम्ही पुढे खाली येतो पाहिजे तर. सो वी गॉट नाउ स्लोप ऑफ टँजंट. टँजंटचा आपल्याला स्लोप मिळालेला आहे. स्लोप ऑफ टँजंट ऍट पॉइंट पी. पॉइंट पी ला जी टँजंट आहे त्या टँजंटचा स्लोप आहे
1/2 इंटू अंडर रूट x1 - 3. ठीक आहे, हा तुमचा टँजंटचा स्लोप. लेट्स सी नाउ नेक्स्ट पार्ट. इथे काय होतं, ते गायब झालं. इथे एल होतं वाटतं, लाईन एल. ठीक आहे, सो लेट्स सी व्हॉट वी कॅन डू. सो ऑब्विसली आता मगाचाच परत मेन कन्सेप्ट, लाईन एल आहे त्याचा स्लोप काढून घेऊ आपण. लाईन तुम्हाला एल दिलेली आहे. इक्वेशन ऑफ गिवन लाईन, राईट. इक्वेशन ऑफ लाईन, लाईनचं इक्वेशन तुम्हाला काय दिलेलं आहे? लाईनचं इक्वेशन 6x + 3y - 5 = 0. या लाईनचा स्लोप किती असेल? स्लोप ऑफ लाईन एल हा किती असणार आहे? इट इज इन जनरल फॉर्मॅट ax + by + c = 0. त्याचा स्लोप किती असतो? -a/b मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y दॅट इज इक्वल टू -2, राईट. हा झाला तुमचा लाईनचा स्लोप. ऑब्विसली याचा एक हिंट म्हणून सांगतो किंवा एक बेसिसिटी, पॉइंट पी ला जर तुम्ही नॉर्मल ड्रॉ केली तर नॉर्मल आणि ही लाईन या एकमेकांना पॅरलल असणार आहेत. म्हणजे नॉर्मलचा स्लोप तुमचा -2 असणार आहे. ठीक आहे, आता टँजंटचा स्लोप किती आला? मग आता इथे करूया आपण. नाव वी हॅव टँजंट परपेंडिक्युलर टू द नॉर्मल. तुम्ही वर्ड लिहिलं चालेल, टँजंट परपेंडिक्युलर टू द नॉर्मल. कंडिशन काय झाली आपली? m1 m2 इज इक्वल टू -1. टँजंटचा स्लोप आपण m1 म्हणूयात, नॉर्मलचा स्लोप -2 आहे, -1. व्हॉट वी आर गेटिंग? m1 इज इक्वल टू -1 अपॉन -2, म्हणजे तुम्हाला m1 मिळणार आहे 1/2, राईट. स्लोप ऑफ टँजंट बाय स्ट्रेट लाईन कन्सेप्ट. स्ट्रेट लाईनचा कन्सेप्ट लावून आपण टँजंटचा स्लोप काढला. दॅट इज सेकंड मध्ये तुम्हाला इक्वेशन 2 म्हणून आपण घेतलं, त्याला m1 इज इक्वल टू 1/2. डिफरन्शिएशनच्या प्रोसेसनी सुद्धा आपण स्लोप ऑफ टँजंट काढला. दॅट इज फर्स्ट, ते दोन्ही तुम्ही इक्वल दाखवा, त्यातनं तुम्हाला x1 ची व्हॅल्यू मिळेल किंवा पुढे तुम्ही जो क्वेश्चन सॉल्व्ह करत करत पुढे जाणार आहात, राईट. तर याच्यावरून आपण जे हे फाइंड केलेलं आहे, त्या -2 वरून जो आपण हा काढलेला आहे 1/2, तर तुम्ही 1 स्टेप मध्ये काढू शकता. म्हणजे मागच्या लेक्चर प्रमाणे -2 चा रेसिप्रोकल करा आणि मायनसला प्लस मध्ये कन्वर्ट करा, लगेच तुम्हाला परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप मिळून जातो. हे m1 m2 - 1 सगळं लिहित बसायची गरज नाही. एंट्रन्सला बोर्डला हे सगळं तुम्हाला लिहावं लागणार आहे. एंट्रन्स असेल तर -2 चा रेसिप्रोकल करा, 1/2 मायनसला प्लस मध्ये कन्वर्ट करा, परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप आपल्याला मिळून गेला. आता नेक्स्ट जाऊयात. फ्रॉम 1 and 2 what we will get? From 1 and 2 स्लोप ऑफ टँजंट पहिला आपला किती मिळाला होता? 1/2 इंटू अंडर रूट x1 - 3, 1/2 इंटू अंडर रूट x1 - 3. आणि आता बाय कॅल्क्युलेशन किती मिळालंय? 1/2 मिळालंय आपल्याला, 1/2. आता याला सॉल्व्ह करा, दोन्हीकडे रेसिप्रोकल करा. 2 इंटू अंडर रूट x1 - 3 दॅट इज इक्वल टू 2. मेक स्क्वेअरिंग ऑफ बोथ साइड. 4 इंटू x1 - 3 इज इक्वल टू 4. x1 - 3 is equal to 4, 4 cancel 1. So x1 is equal to 3 plus 1 is equal to 4. म्हणजे आता पॉइंट पी तुमचा काय झाला? पॉइंट पी x1 तुमचा 4 असणार आहे. ओके, पॉइंट पी आपला होता x1 and y1, तो आता कन्वर्ट झालाय 4, y1, राईट. पॉइंट पी चा x कोऑर्डिनेट मिळाला, आता y कोऑर्डिनेट काढायचा आहे. y कोऑर्डिनेट कसा काढणार? नाव पॉइंट पी लाईज ऑन कर्व. पॉइंट पी जर कर्व वरती असेल तर पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स कर्वला सॅटिस्फाय करणार. कर्वचं इक्वेशन काय आहे आपल्याकडे? परत बघा, y इज इक्वल टू अंडर रूट x - 3 हे कर्वचं इक्वेशन आहे. पॉइंट पी ला त्यात प्लेस करा. y म्हणजे y1, अंडर रूट x किती मिळाले आपल्याला? x म्हणजे x1 दॅट इज 4. मी x1 लिहितो, x1 - 3, राईट. कारण आपल्याला काय इथं मी परत लिहितो पॉइंट पॉइंट पी x1 and y1 लाईज ऑन द कर्व. म्हणजे पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स इक्वेशनला सॅटिस्फाय करणार. y1 माहित नाहीये पण x1 आपल्याकडे आहे. काय आहे? x1 आपल्याकडे 4 आहे.
4 minus 3 y1 पण तुम्हाला 1 मिळाला. फायनली पॉइंट मिळाला आपल्याला आहे 4,1 कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी. ही बघून घ्या कसं केलेलं आहे. यात परत तुम्हाला कन्फ्युजन नको. यात अजून एक कन्सेप्ट आहे. जर तुम्ही अंडर रूट ऑफ इथं मिळणार आहे 1, अंडर रूट ऑफ 1 तुमचा प्लस मायनस 1 सुद्धा आपण घेऊ शकतो. म्हणजे पॉइंट पी तुम्हाला मिळालाय 4 minus 1, राईट. 2 पॉइंट्स त्या कर्व वरती असतील की कंडिशन सॅटिस्फाय करतायत असं त्याचं मिनिंग आलं. ठीक आहे. ओके, सो लेट्स सी. नीट बघून घ्या क्वेश्चन कसा केलेला आहे, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परफेक्टली समजतील. आपण करूयात क्वेश्चन नंबर 4. फाइंड द इक्वेशन्स ऑफ tangents. Find equations of tangents to the curve. Curve is given x square plus y square minus 2x minus 4y plus 1 equal to 0. सो प्रायमरी ऑब्झर्वेशन हे सर्कलचं इक्वेशन दिसतंय. माहित नाही, त्याची काही गरज पण नाहीये, पण प्रायमरी इक्वेशन सर्कल आपल्याला झालेलं आहे. कुठल्या फॉर्मॅट आहे तुमचा? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. तो फॉर्मॅट दिसतोय. दोन टँजंटचे इक्वेशन्स पाहिजे. इक्वेशन्स म्हणजे एक पेक्षा जास्त टँजंट्स असतील which are parallel to the x axis, right? Condition is given tangents are parallel to x axis. जेव्हा आपण 11th मध्ये पहिल्याच्या म्हणजे स्ट्रेट लाईनचा जर तुम्ही पहिला एक्सरसाइज चालू केला होता सॉल्व्ह करायला, त्यात तुम्हाला हे क्वेश्चन्स होते. लाईन इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस, परपेंडिक्युलर टू एक्स ऍक्सिस, पॅरलल टू वाय ऍक्सिस, परपेंडिक्युलर टू वाय ऍक्सिस. त्या वेळेला त्या लाईनचे तुम्हाला स्लोप माहिती पाहिजे. बरोबर आहे ना? इथे मी शॉर्ट मी परत ते रिवाइज करतो तुम्हाला. काय काय केसेस असतात आपल्याकडं. म्हणजे एखादी लाईन जर ह्या एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल तर या लाईनचा स्लोप किती असतो? 0. लाईन जर एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल तर त्या लाईनचा स्लोप 0 असतो. ही लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे आणि वाय ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे. लाईन इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस ऑर परपेंडिक्युलर टू वाय ऍक्सिस, स्लोप इज 0, राईट. आणि सेम केस मध्ये एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. इफ लाईन इज पॅरलल टू वाय ऍक्सिस, वाय ऍक्सिसला पॅरलल और एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर, या केस में तुमचा स्लोप असतो इन्फिनिटी, नॉट डिफाइंड, राइट. इफ लाइन इज पैरेलल टू वाय एक्सिस और परपेंडिक्युलर टू एक्स एक्सिस, या केस में स्लोप इन्फिनिटी येतो. तो कशावरून येतो? याचा आपण फॉर्म्युला यूज करतो एम इज इक्वल टू टॅन थीटा. ठीक आहे. पहिल्या केस मध्ये लाईन आणि एक्स एक्सिस मध्ये अँगल काही नाहीये, कारण तो एक्स एक्सिसला पॅरलल आहे. थीटा म्हणजे काय असतो? अँगल बिटवीन लाईन अँड एक्स एक्सिस. लाईन एक्स एक्सिसला पॅरलल असेल किंवा वाय ऍक्सिसला परपेंडिक्युलर असेल तर थीटा 0 होणार. मग तुमचा टॅन 0 आणि इथनं 0 क्रिएट होतो. या केस मध्ये पण फॉर्म्युला टॅन थीटाच असणार आहे स्लोप साठी. फक्त इथं आता एक्स ऍक्सिस आणि लाईन याच्यामधला अँगल किती आहे इथे तुम्हाला दिसतोय. लाईन आणि एक्स ऍक्सिस याचा अँगल मला असणार आहे थीटा. सो टॅन 90 आणि टॅन 90 असतो तुमचा इन्फिनिटी. सो तुम्हाला गोष्टी क्लिअर केल्या की आपण स्ट्रेट लाईन मध्ये ज्या केल्या होत्या त्या. ठीक आहे. आता महत्वाचा कन्सेप्ट म्हणजे आता जे आपल्या ज्या टँजंट्स आहेत त्या एक्स ऍक्सिसला पॅरलल आहेत, म्हणजे त्यांचा स्लोप कंपल्सरी काय पाहिजे? 0 असलं पाहिजे. ठीक आहे. आता आपण एक एक सॉल्व्ह करूयात. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2x मायनस 4y प्लस 1 इक्वल टू 0. टँजंटच्या स्लोपशी कनेक्टेड कन्सेप्ट आहे, म्हणजे डीवाय बाय डीएक्स आपल्याला काढावं लागेल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2x, y स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह dy into dy by dx, minus 2x derivative is 1, minus 4y derivative is dy by dx, 1 derivative 0, 0 derivative is 0. What we are getting? 2x plus 2y into dy by dx. परत ते सगळंच लिहावं लागेल, काहीतरी वेगळं लिहूयात आपण. सो टेक dy by dx कॉमन, टेक dy by dx कॉमन, 2y minus 4, remaining term will go to the right side. So minus 2x and plus 2, right? So dy by dx is equal to minus 2x plus 2 divided by 2y minus 4. 2 ने डिवाइड करा, वर खाली 2 कॉमन घ्या. minus x plus 1 divided by y minus 2, right? So I think we got slope of tangent.
स्लोप ऑफ टँजंट किती मिळाला आपल्याला -x + 1 y - 2, right? What next? The given condition. We have tangents are parallel to x axis. म्हणजे आपलं काय असणार आहे, म्हणजे आपल्याला स्लोप मिळणार आहे. सो स्लोप ऑफ टँजंट्स मस्ट बी इक्वल टू 0. एनी लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस, सो स्लोप इज 0. स्लोप आपण किती कॅल्क्युलेट केलाय -x + 1 y - 2. आपण स्लोप कॅल्क्युलेट केलाय फ्रॉम 1 हा 0 दाखवा, म्हणजे -x + 1 तुम्हाला 0 मिळेल, x तुम्हाला मिळणार आहे 1. म्हणजे तो जो पॉइंट असेल ज्या पॉइंटला आपल्याला टँजंट ड्रॉ करायची आहे तो पॉइंट तुम्हाला मिळालाय 1. सो नीट बघून घ्या कसं केलेलं आहे, त्यातनं मग तुम्हाला आन्सर प्रॉपर काढता येईल, राईट? आता x = 1 मिळाला, म्हणजे असा पॉइंट P चा x कोऑर्डिनेट, ठीक आहे. तर तो पॉइंट P पर तुम्ही x1 y1 मग असं काय अज्युम करू शकता, म्हणजे हे आन्सर तुम्हाला x1 मध्ये मिळालं असतं. अजून थोडासा क्वेश्चन पुढे तुम्हाला वाढवायचं म्हणलं तर, ठीक आहे. सो तसंच करूयात. मी आता याला क्लोज करतो, म्हणजे परत तुमचं तिथं कन्फ्युजिंग होणार नाही. आपण काय करूया त्याच्या आधी इथे मध्ये थोडंसं अज्युम करूयात. लेट पॉइंट x1 y1 lies on curve, right? मग इथं स्लोप ऑफ टँजंट ॲट पॉइंट P. पॉइंट P ला स्लोप टँजंट स्लोप किती असणार आहे -x1 + 1 डिवायडेड बाय y1 - 2. एक्स वाय ला x1 y1 ने आपण रिप्लेस केलं, कारण तो पॉइंट जिथं आपण प्लेस करत असतो, राईट? -x1 + 1 y - 2. याला पाहिजे तर तुम्ही आता 1 म्हणू शकता, जे आपण पुढे यूज करणार आहे. रॅन्डम झाला dy/dx सुरुवातीचा. मग इथं तुम्ही जर सॉल्व्ह करत गेलात तर इथं x1 y1 ला जर तुम्ही अप्लाय केलात -x1 y1 - x1, सो x1 इज इक्वल टू 1, राईट? म्हणजे पॉइंट P चा x कोऑर्डिनेट आपल्याला मिळालाय. म्हणजे असा पॉइंट P मिळाला की जिथं टँजंटचा स्लोप जो असणार तो 0 असेल, म्हणजे टँजंट इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस, ठीक आहे. आता आपण काय करूयात, त्याचा y कोऑर्डिनेट करायचा आहे. मग सारखाच कन्सेप्ट, पॉइंट P माहिती आहे, एक कोऑर्डिनेट माहिती आहे, दुसरा कोऑर्डिनेट काढायचा आहे. कर्वचं इक्वेशन आपल्याकडे आहे, राईट? व्हॉट वी विल डू नाउ, पॉइंट P एक्स कोऑर्डिनेट किती मिळाले आपल्याला 1 मिळालेला आहे, राईट? 1, y1 लाईज ऑन कर्व. कर्वचं इक्वेशन काय आहे आपल्याकडे, नीट बघा. इक्वेशन आपल्याकडे आहे x² + y² - 2x - 4y + 1 = 0. यात x1 y1 ला प्लेस करा, x1² + y1², कारण पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स त्याला सॅटिस्फाय करणार. -2 × x1 - 4 × y1 + 1 = 0. आता व्हॅल्यूज पुट करा. x1² इज 1² + y1² we don't know, 2 × 1 - 4 × 1 y1. What we are getting, 1 + y1² - 2 - 4y1 + 1 = 0. So y1² - 4y1, 1 + 1 2 येणार आहे, 2 - 2 कॅन्सल, तुम्हाला इथं 0 मिळेल. यातनं y1 कॉमन घ्या, y1 - 4 = 0. So multiplication of two terms at left side. What we are getting from left side, y1 = 0 or y1 - 4 = 0. So y1 = 0 or y1 is equal to 4. म्हणजे पॉइंट P तुमचा काय झाला, x1 तुम्हाला 1 मिळाला होता, y1 0 मिळालाय, और पॉइंट P इज x1 1 व्हायचे आणि y1 तुमचा 4 आहे. We got 2 points where if we draw tangent, then tangent will be parallel to the x-axis. काय आपल्याला विचारले, टँजंटचे इक्वेशन्स विचारलेत, ठीक आहे. आता आपण पॉइंट्स काढले. इथनं पुढे तुम्ही एक तर स्लोप पॉइंट फॉर्म्युला यूज करा, किंवा हे तुम्हाला माहिती आहे की लाईन जर पॅरलल टू एक्स ॲक्सिस असेल तर लाईनचं इक्वेशन काय असतं, ठीक आहे. लाईनचे इक्वेशन्स काय येणार आहेत, देन इक्वेशन ऑफ टँजंट. टँजंट इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. कुठलीही लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर त्या लाईनचं इक्वेशन काय असतं,
y इक्वल टू कॉन्स्टंट असतं, राईट. म्हणजे याचा y कोऑर्डिनेट y इक्वल टू 0 हा झाला पहिला, आणि इथं जर तुम्ही टँजंट ड्रॉ करायला गेलात तर y इक्वल टू कॉन्स्टंट असणार आहे. y इक्वल टू याचा y कोऑर्डिनेट 4. हे झाले तुमचे इक्वेशन ऑफ टँजंट्स. आणि हे जर तुम्हाला नाही यूज करता आलं, हे जर नाही स्ट्राईक झालं तर सरळ सरळ इक्वेशन यूज करा, y मायनस y1 m इंटू एक्स मायनस x1, राईट. हा तुमचा x1 y1 असेल आणि m तुमचा 0 असणार आहे. दुसऱ्या पण केससाठी हा x1 y1 असेल, m 0 असेल, टँजंटचा स्लोप 0 आहे. तुम्हाला हे दोन्ही आन्सर्स मिळून जातील. नॉट नेसेसरी तो y इक्वल टू k यूज झाला पाहिजे. स्लोप पॉइंट फॉर्म्युला यूज करा, त्यातून तुम्हाला लाईनचे इक्वेशन्स मिळणार आहेत, राईट. ओके, हा पार्ट झाला आत्ताचा की कुठल्या पद्धतीने आपण या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. त्या टाईपचे बरेच क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील, करत राहा. बाकी काय फार डिफिकल्टी तुम्हाला येणार नाहीत, ठीक आहे. सो अजून एखादा क्वेश्चन करून टाकू. क्वेश्चन नंबर 6. इफ द लाईन y इक्वल टू 4x minus 5 touches to the curve y square is equal to ax cube plus b at point 2, 3, what is values of a and b, right. सी प्रॉपरली. म्हणजे काय काय दिलेलं आहे, तुम्हाला कर दिलेला आहे, हा टचिंग पॉइंट दिलेला आहे, कर वरचा आणि टँजंट वरचा पॉइंट, आणि टँजंटचं इक्वेशन पण दिले, म्हणजे सगळं दिलेलं आहे. फक्त ते करचं जे इक्वेशन्स आहे त्यात ए आणि बी जे यूज झालेले आहेत, तिथं आपल्याला हे सगळं ए आणि बी ची प्रॉपर व्हॅल्यू काढायची आहे, राईट. सो लेट स्टार्ट. Equation of curve is y square is equal to ax cube plus b, right. So याचा आता आपण dy by dx काढूयात रेग्युलर कन्सेप्ट प्रमाणे. So differentiate with respect to x, 2y into dy by dx that is equal to a into 3x square, b चा डेरिव्हेटिव्ह 0. We got dy by dx is equal to dax square upon 2y. आता तुमचा dy by dx. आता ऍट पॉइंट पी ऑलरेडी आपल्याकडे आहे, ऍट पॉइंट पी 2, 3. आता dy by dx काय मिळालंय बघा, 2, 3a 2 square upon 2 into 3. So what we will get, 3 cancel, 2 cancel. So I think हा तुम्हाला 2a मिळेल. ठीक आहे, dy by dx at point p. पार्ट तुम्हाला इथं मिळाला. लेट्स सी व्हॉट वी कॅन डू मोर. कॅल्क्युलेशन बरोबर का बघा सगळे. 3a square 2y, 2 3 तिथं पुट केले, 2 स्क्वेअर झाला, डिनॉमिनेटर 3 आला, 3 कॅन्सल, 2 कॅन्सल, 2a विल बी रिमेन. ओके, dy by dx आपल्याला मिळालं इथं. आता टँजंटचं इक्वेशन ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे टँजंटचं इक्वेशन म्हणजे हे दिलेलं इक्वेशन आहे, इक्वेशन ऑफ टँजंट. टँजंटचं इक्वेशन काय आहे आपल्याकडं, 4x minus 5, राईट. हे टँजंटचं इक्वेशन आहे. वाय राहिला आपला. सो इक्वेशन ऑफ टँजंट इज y इक्वल टू 4x minus 5. स्लोप काय झाला तुमचा, स्लोप ऑफ टँजंट y इक्वल टू mx प्लस c, म्हणजे 4 झाला तुमचा स्लोप. ऑन कंपेअरिंग विथ y इक्वल टू mx प्लस c, m तुमचा स्लोप असतो, स्लोप 4 झाला. आपल्याला स्लोप किती मिळालेला, 2a मिळालेला फ्रॉम 1. 2a इज इक्वल टू 4. सो वी गॉट a इज इक्वल टू 2. याचा तुम्हाला पुढचा पार्ट इथं मिळून गेला, कुठला पार्ट जो आपल्याला पाहिजे होता तो. ठीक आहे, आता अजून काय करता येते बघा. ओके, आता पॉइंट पी चा यूज करूया. ठीक आहे, पॉइंट पी 2, 3 लाइज ऑन कर्व. कर्वचं इक्वेशन किती आहे, y स्क्वेअर इज इक्वल टू ax क्यूब प्लस b. पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स कर्वला सॅटिस्फाय करणार, म्हणजे 3 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू a इंटू 2 क्यूब प्लस b. 3 स्क्वेअर इज 9, 8a प्लस b, राईट. मग a ची व्हॅल्यू इथं पुट करा. 9 इज इक्वल टू 8
into 2 plus b. So 9 is equal to 16 plus b. So I think value of b is equal to 9 minus 16, that is equal to -7. कॅल्क्युलेशन नीट करा. एक एक स्टेप वरती आपण ते पुढे गेलेलो आहे. करेक्ट आहे का थोडंसं चेक करा सेल्फ कॅल्क्युलेशन करून. यू विल गेट. प्रोसेस तर क्लिअर आहे. कॅल्क्युलेशन मध्ये थोडेफार माझे मिस्टेक झाले तर ते चुकू शकेल. तुम्ही नीट सॉल्व्ह करा आणि आन्सर करेक्ट आले का ते चेक करा. ठीक आहे. मी आता पाठीमागे आन्सर बघत नाही टेक्स्टबुक मध्ये, ते तुम्ही बघा बरोबर आहे का. ठीक आहे. आता पुढचे काही क्वेश्चन्स आपल्याला करायचे आहेत त्याच्यावरती आपल्याला पुढे बघावं लागेल. ओके, लेट्स सी काय काय दिलेलं आहे. आता जो क्वेश्चन नंबर मी 8 स्टार्ट करतोय, ऍक्च्युली 7 पासूनच, क्वेश्चन 7 पासूनच रेट मेजरमेंट तो प्रकार चालू झालेला आहे. रेट ऑफ मेजर, रेट ऑफ चेंज ऑफ समथिंग. त्यासाठी तुमच्याकडे मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की ती फॉर्म्युल्यांची लिस्ट पाहिजे. मी ती तुम्हाला देणार नाही. सगळ्या गोष्टी आयत्या मिळणार नाहीत. मी तुम्हाला ते स्पेसिफिक तुम्ही काढलेलं असेल, तुमच्या फॉर्म्युला नोटबुक मध्ये असेल. आता क्वेश्चन नीट रीड करा, टेक्स्टबुक समोर पाहिजे, मग तुम्हाला समजत जाईल की मला काय काय सांगायचं आहे. मोठमोठे क्वेश्चन आपण लिहू शकणार नाहीये. टेक्स्टबुक मस्ट बी इन फ्रंट ऑफ यू अँड ते तुम्ही बघत असाल. The spherical soap bubble is expanding so that its radius is increasing at the rate. At what rate is the surface area increasing where radius is v and something? तो क्वेश्चन काय दिलाय बघा तुम्हाला. एक स्पेरिकल सोप बबल दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला स्पियर दिलेला आहे. स्पियर दिला आहे ही पहिली केस. ठीक आहे. वी विल ड्रॉ इट प्रॉपरली. ठीक आहे. सो हा तुम्हाला स्पियर दिलेला आहे. आणि व्हॉट नेक्स्ट. हा स्पियर काय करणार आहे आता, एक्सपांड होणार आहे. लक्षात घ्या तुम्ही, हा स्पियर एक्सपांड होणार आहे. अरे यार हे गायब झाले. ठीक आहे, असू दे. ठीक आहे. बऱ्यापैकी तुम्हाला डायग्राम समजली असली की मला काय दाखवायचे आहे. हा जो स्पियर आहे याची ही रेडियस असणार आहे फर्स्ट रेडियस, आणि ही त्याची असणार आहे सेकंड रेडियस आफ्टर एक्सपान्शन. ठीक आहे. व्हॉट वी विल डू, ही तुमची ओरिजिनल रेडियस आहे आर. ठीक आहे. याला आपण एक्स सुद्धा म्हणू शकतो. एक्स घेतलं तर ठीक आहे. आणि जी मोठी जी रेडियस असणार आहे ती तुमची काहीतरी नवीन इन्क्रीज झालेली रेडियस असेल. ऑब्विसली जर रेडियस इन्क्रीज झाली तर स्पियर मोठा होणार, स्पियरचा व्हॉल्यूम वाढणार, सरफेस एरिया वाढणार. सो या रेडियसचा एक्सपांड होण्याचा काय दिलेला आपल्याला बघा, रेट ऑफ इन्क्रीजिंग रेट दिला आहे. इन्क्रीजिंग रेट ऑफ रेडियस. आता तुम्ही तो वर्डिंग मध्ये बघा काय काय दिलेलं आहे. रेडियस इज इन्क्रीजिंग ऍट द रेट, सो रेट ऑफ increasing of radius is given 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. पर सेकंड म्हणजे एका सेकंदाला 0.02 सेंटीमीटर ती रेडियस वाढत चाललेली आहे. ते कंटिन्युअस वाढणार आहे, नॉन स्टॉप. एका सेकंदाला 0.02 ने वाढणार आहे, दुसऱ्या सेकंदाला परत 0.02 ने वाढणार, असं तो वाढत वाढत पुढे जाणार आहे. ती रेडियस असेल त्याच्यापेक्षा ते मल्टिपल मध्ये असणार आहे. राईट. म्हणजे मला काय दिलेलं आहे, it is given dr by dt is given. It is important task in written format. Rate of change of radius, that is dr by dt. Rate of change of height, it will be called as dh by dt. बरोबर आहे का. Rate of change of radius, it is dr by dt. Rate of change of height, it is dh by dt. Rate of change of volume, it is dv by dt. व्हॉल्यूमचा चेंज होण्याचा रेट. रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया, इट इज ds by dt. रेट ऑफ चेंज ऑफ एरिया, रेग्युलर एरिया जो काय असेल
स्क्वेअर, ट्रायंगल जे काय तुमचं असेल त्याला आपण म्हणणार dA/dt. तो काय तुम्ही सिम्बॉल म्हणून घ्याल, त्याचा चेंज होण्याचा रेट हा सगळा कन्सेप्ट आहे. रेट ऑफ चेंज ऑफ, जर तुम्ही क्वेश्चन नंबर 7 बघितलात, रेट ऑफ चेंज ऑफ एक्स कोऑर्डिनेट तुमचा असणार dx/dt. रेट ऑफ चेंज ऑफ वाय कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट इट इज युअर dy/dt. हे शॉर्ट मध्ये लिहून ठेवा वरती पेजच्या, की कसे कसे त्याला आपण चेंजेस करणार आहे. सगळ्यांचा रेट दिलेला असणार आहे. इथे तुम्ही बघू शकता सेंटीमीटर पर सेकंद आहे. पर सेकंद म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम, विथ रिस्पेक्ट टू टी तुम्हाला त्याचं डिफरन्शिएशन दिलेलं आहे, रेट ऑफ चेंज. राईट, हा झाला तुमचा फर्स्ट कन्सेप्ट. राईट साईडचं तुम्ही लिहिलेलं असेल, पॉज करा, सगळं लिहून घ्या. dA/dt, dr/dt कुठल्या कुठल्या कन्सेप्ट आहेत आणि त्याला वर्डिंग्स पण लिहा, ते काय काय आहेत. नाही तर नुसतंच परत परत ते सगळं तसंच राहील. dA/dt हा एरिया आहे, रेडियस, हाईट, व्हॉल्यूम, सरफेस एरिया, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट. काय काय ठिकाणी समजा आपण वेगळे सिम्बॉल्स घेतले तर त्याचा चेंज होण्याचा रेट, कधी कधी थिटा येतो, थिटा, मग dθ/dt आला पाहिजे. रेट ऑफ चेंज ऑफ अँगल, किंवा थिटाला बऱ्याचदा टेम्परेचर म्हणून सुद्धा घेतात. मग dθ/dt रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर. हे सगळं तुमच्या गोष्टी पुढे पुढे तुम्हाला डोक्यात तिथं फिट करावं लागेल. राईट, फार डिटेल मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत चाललो आहे, त्याचा प्रॉपर तुम्ही यूज करावा असं मला वाटतंय. प्रत्येक वेळा टेक्स्टबुक, डायजेस्ट किंवा जर तुम्ही स्वतः करायला गेला तर ते जमणार नाही. छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सिंपल वे मध्ये सांगत चाललेलो आहे. तर क्वेश्चन परत नीट बघा. dr/dt आपल्याला दिलेलं आहे आणि ते काय विचारलेलं आहे, ऍट व्हॉट रेट सरफेस एरिया इज इन्क्रीजिंग. सरफेस एरिया सुद्धा तुमचा वाढत जाणार. काय विचारलेलं आहे आपल्याला, देन व्हॉट विल बी ds/dt. सरफेस आपल्याला एरिया विचारलेला आहे, तर आपण लिहून टाकूया. लेट radius is equal to r and surface area is equal to s. सिंबॉल त्याला आपण घेतलाय. सो ds/dt इज आस्क. ds/dt विचारलेला आहे when radius is 5 सेंटीमीटर. हे झालं तुमचा सगळा गिवन डेटा. आता आपण त्याला स्टार्ट करूयात. काय काय होत जाते बघा इथं पुढं. वी नो, आता फर्स्ट सरफेस एरिया तुम्हाला माहित पाहिजे. वी नो सरफेस एरिया ऑफ स्पियर. काय असतो स्पियरचा सरफेस एरियाचा फॉर्म्युला बघा. काय काय दिलेलं आहे आपल्याला, स्फेरिकल बबल दिलेला आहे आणि रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया विचारलेला आहे. सरफेस एरियाचा फॉर्म्युला किती आहे तुमच्याकडे चार्ट मध्ये असेल, 4πr². व्हॉल्यूम किती असतो 4/3πr³. सरफेस एरिया किती असतो 4πr². दोन फॉर्म्युले तुमच्याकडे असतील. आता इथं बघा तुम्हाला dr/dt दिलेला आहे, त्याचा आपल्याला चेंज यूज करावा लागेल. आपल्याला डिफरन्शिएशन घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टी. टी हा तुमचा व्हेरिएबल असणार आहे. डिफरन्शिएशन करा, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी, कारण मला ds/dt विचारलाय. मला एस चा डिफरन्शिएशन करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू टी. लेफ्ट साइडचा डिफरन्शिएशन ds/dt तयार झाला, ds/dt. राईट साइडला काय येणार आहे, 4π इज कॉन्स्टंट. मग r² चा डेरिव्हेटिव्ह, r² ला x ऍज अ कन्सिडर करा. x² चा किती असतो 2x. मग r² चा तुमचा 2r असणार आहे आणि परत r चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t, दॅट इज dr/dt. इट इज की फॅक्टर किंवा इम्पॉर्टंट स्टेप फॉर दिस फॉर्मॅट. लेफ्ट साइड एस आहे, एस चा डेरिव्हेटिव्ह ds/dt. आतापर्यंत आपण डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचो, विथ रिस्पेक्ट टू वाय करायचो, विथ रिस्पेक्ट टू आपण थिटा करत होतो. आता विथ रिस्पेक्ट टू टी करायचे, टी इज टाइम. लेफ्ट साइड ds/dt, राइट साइड r² चा डेरिव्हेटिव्ह सिमिलर ऍज अ x². x² चा 2x झाला आणि मग परत तो 2r तयार झाला, मग r चा डेरिव्हेटिव्ह dr/dt. राईट, मग आता ds/dt विचारलेला आहे ऑलरेडी, त्याला तसंच जाऊ देत. लेफ्ट साइडला, राईट साइडला काय काय मिळाले 8πr इंटू dr/dt. आता व्हॅल्यूज पुट करा सगळ्या. ds/dt कधी विचारले when r is equal to 5 सेंटीमीटर, मग पुट करा. when r is equal to 5 सेंटीमीटर, कॅल्क्युलेशन. रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया दॅट वी आर कॅल्क्युलेटिंग, ds/dt. मग 8π, r तुम्हाला दिलेला आहे 5
आणि dr बाय dt तुम्हाला इथे दिलाय, dr बाय dt दिलाय 0.02. मला सॉल्व्ह करा, तुमचा आन्सर कंप्लीट होईल. राईट. मग 8 × 0.02 तुम्हाला किती मिळणार तिथं? 0.1 मिळणार. आन्सर तुमचं येणार आहे आय थिंक 0.8 पाय. राईट. सरफेस एरिया तुमचा एरिया किती असतो? सेंटीमीटर स्क्वेअर अँड पर सेकंड. युनिट सुद्धा याच्यात इम्पॉर्टंट आहे बोर्ड लेवलला. 0.8 पाय. इथं रेडियस आपल्याला सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये होता, बरोबर आहे का? इथे तुम्हाला दिसतंय रेडियस जो होता आपल्याकडे हा सेंटीमीटर पर सेकंड आहे. रेडियस तुमचा सेंटीमीटर मध्ये असतो, मग तुमचा एरिया हा सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये असेल. हाऊ टू राईट युनिट ऑफ रिक्वायर्ड क्वांटिटी हे मी तुम्हाला इथं क्लिअर केले. क्वेश्चन नीट बघून घ्या कसा केलेला आहे, त्यातून तरी तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येईल. राईट. त्यासाठी फॉर्म्युले तुमच्या आत्ता समोर टेबलवरती पाहिजेत, सरफेस एरिया आणि व्हॉल्यूमचे, तर तुम्हाला पुढचे सुद्धा क्वेश्चन इथून पुढे जमत जातील. अजून सुद्धा तुम्ही फॉर्म्युले कलेक्ट केले नसतील तर व्हिडिओ पॉज करा, बाहेर पडा ऍप मधनं, तो आधी फॉर्म्युलाचा टेबल बनवून घ्या आणि मग परत व्हिडिओज बघायला स्टार्ट करा. आणि टेक्स्टबुक तुमच्या समोर पाहिजे तर लेक्चर बघण्यात पॉइंट आहे, नाहीतर मग तुम्हाला सगळ्या गोष्टीचे प्रॉब्लेम्स पुढे पुढे येत जातील. ठीक आहे. 9. ओके, सो क्वेश्चन 9 रीड करा काय काय दिलेलं आहे आपल्याला. सरफेस एरिया ऑफ स्पियर. अगेन स्पियरच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. इथं डायग्राम काढत बसणार नाही. मग अशी आपल्याकडे स्पेरिकल बबल होता, बबल तो वाढत चाललेला आहे. आता आपल्याकडे स्पेरिकल बलून आहे, तो जो वाढत चाललाय, म्हणजे मगाची डायग्राम आहे, काढायची गरज नाहीये. सो स्पेरिकल बलून, एक सेकंड, फोन आला होता. सो स्पेरिकल बलून इज इन्क्रीजिंग ऍट द रेट. तुम्हाला कशाचा रेट दिलाय बघा, 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. आता तो कशाचा दिलेला माहित नाहीये, पण हे क्लिअर कट करते आपल्याला सेंटीमीटर स्क्वेअर दिलेला आहे. सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे काय आहे, तो एरिया असणार आहे. आपल्याला काय दिलंय, डीए बाय डीटी दिलेला आहे. लक्षात घ्या, हे तुम्हाला पटकन स्ट्राईक झालं पाहिजे. म्हणजे मला डीआर बाय डीटी दिलाय का, डीएच बाय डीटी दिलाय का, डीए बाय डीटी दिलाय का, व्हॉल्यूमचा दिलेला आहे, हे तुम्हाला युनिट वरनं करणार आहे. राईट. सेंटीमीटर नुसतं सेंटीमीटर पर सेकंद असता तर तो डीआर बाय डीटी झाला असता. सेंटीमीटर स्क्वेअर आहे म्हणजे एरियाचा रेट ऑफ चेंज दिलेला आहे, आणि सेंटीमीटर क्यूब दिला तर तो व्हॉल्यूम असणार, डीव्ही बाय डीटी, रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम. तो डीए बाय डीटी तुम्हाला दिलेला आहे. ऍट व्हॉट रेट व्हॉल्यूम ऑफ बलून इज इन्क्रीजिंग. म्हणजे एरिया वाढतोय म्हणजे रेडियस वाढणार, रेडियस वाढतोय म्हणजे व्हॉल्यूम वाढणार. व्हॉट विल बी डीव्ही बाय डीटी, इट इज आस्क्ड. व्हॉट विल बी डीव्ही बाय डीटी, काय दिलेलं आहे, ऍट किंवा वेन, काही तिथे यूज करा. वेन रेडियस इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. हा झाला तुमचा क्वेश्चन. त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आता मगाच्या क्वेश्चन प्रमाणे स्टार्ट करा. आता इथे तुम्हाला सरफेस एरिया पहिल्यांदा लागणार, व्हॉल्यूम पण तुम्हाला लागणार आहे. दोन्हीनी स्टार्ट करा. सरफेस एरिया एस, व्हॉल्यूम तुमच्याकडे, राईट. रेडियस आपल्याला घ्यायचा आहे आर फॉर द स्पियर. सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे, 4 पाय आर स्क्वेअर. राईट. व्हॉल्यूमचा काय आहे, 4/3 पाय आर क्यूब. हे दोन्ही फॉर्म्युले तुमच्याकडे आहेत. आता डेरिव्हेटिव्ह घेत चला. आता याचं डिफरन्शिएशन घ्या. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी. हे लगेच लिहू नका, हे मी तुम्हाला ऍट अ टाइम समोर दिसत. आधी सरफेस एरिया लिहा, त्याला स्टार्ट करत करत पुढे चला. सरफेस एरियाचं डिफरन्शिएशन, that is ds by dt is equal to 4 pi constant, r square चा डेरिव्हेटिव्ह 2r आणि r चा डेरिव्हेटिव्ह dr by dt. आता ds by dt दिलाय आपल्याला, त्या a ला आपण काय म्हणूयात, इथे मी चेंज करतो, da by dt ला मी चेंज करतो, इथे ds by dt देतो. रेट ऑफ चेंज ऑफ एरिया काय, सरफेस एरिया काय, ds by dt. so ds by dt आपल्याकडे 2 आहे. राईट. 4 into 2 that is 8 pi r into dr by dt. आता dr by dt किती मिळाला बघा. dr by dt is equal to 2/8 pi r और 1/4 pi r. आता तुमचा dr by dt याला तुम्ही 1 म्हणू शकता. राईट. आता पुढच्या पार्टकडे या खालच्या पार्टकडे. आता लिहा व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज 4/3 pi r क्यूब. आपल्याला dv by dt विचारलेला आहे.
याचं पण तुम्हाला डिफरन्शिएशन करावं लागेल. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी. व्हॉल्यूम काय झाला डीव्ही dt, राईट. 4/3 कॉन्स्टंट पाय कॉन्स्टंट r क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3r² आणि r चा डेरिव्हेटिव्ह dr/dt दॅट इज इक्वल टू 3 3 कॅन्सल 4πr² dr/dt. हा dr/dt तिकडे प्लेस करा आणि r ची पण व्हॅल्यू टाका. आता r दिलाय का नाही ते तुम्हाला चेक करावं लागेल. काय क्वेश्चन दिलाय परत बघा. सो r 6 सेंटीमीटर, हा r तुम्हाला 6 सेंटीमीटर दिलाय. म्हणजे आता काय काय तयार झालं 4π, r दिलाय तुम्हाला 6, मग त्याचा स्क्वेअर आणि dr/dt किती अपॉन 4πr. मग या r ला सुद्धा 6 टाकावं लागेल. मग 4π, इथं मी इथं आधी rच लिहितो, खालच्या स्टेपला आपल्याला सगळं r टाकता येईल. 4πr² आणि dr/dt ची व्हॅल्यू टाकली 1/4πr फ्रॉम इक्वेशन 1. सो 4π, आता r टाकायचं तुम्हाला 6, 6 स्क्वेअर इंटू 1/4π इंटू 6. 4 कॅन्सल, पाय कॅन्सल, 6 स्क्वेअर अपॉन 6 तुम्हाला 6 मिळणार आहे. आपला dv/dt आन्सर मिळाला 6. आता युनिट काय असेल सेंटीमीटर स्क्वेअर प्रमाणे हा तुमचा असणार आहे सेंटीमीटर क्यूब पर सेकंद. आन्सर इज 6 सेंटीमीटर क्यूब पर सेकंद. नीट बघून घ्या कसं आन्सर केलेलं आहे. फार सिंपल क्वेश्चन्स आहेत, फार सिंपल डेरिव्हेटिव्ह आहेत. फक्त थॉट प्रोसेस तुमच्या समोर एकदम क्लिअर झाली पाहिजे, राईट. तो स्पिअरचा आता आपण क्वेश्चन केलेला आहे. अजून एखादा काहीतरी बघूयात. व्हॉल्यूम ऑफ स्पिअर पण समोर दिसतोय, म्हणजे क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन 11 तुम्ही कराल त्याच टाइप मधला आहे क्वेश्चन नंबर 11. ठीक आहे. So we will go for question number 7. ठीक है. A particle moves along the curve 6y is equal to x cube plus 2. Find the points on the curve where y coordinates is changing its boundary. मग आपण काय म्हणूयात, let the point P, let point P, point P काय घेऊया आपण, x1 y1 घ्या किंवा a, b घ्या, कुठलाही घ्या. आपण काय घेऊयात a, b घेऊयात. लेट पॉइंट P, a, b लाइज ऑन कर्व किंवा x1 y1 म्हणून का नको, a, b ठीक आहे चालते आपल्याला. आता काय दिले आपल्याला, पॉइंटचं स्पेशालिटी काय दिली आहे, y कोऑर्डिनेट चेंजिंग इट ॲज फास्ट ॲज x कोऑर्डिनेट. तुम्हाला गिवन काय दिलेलं आहे, y कोऑर्डिनेटचा चेंज होण्याचा रेट म्हणजे dB/dt असा तुम्हाला दिलेला आहे, किंवा याला आपण म्हणूया dy/dt म्हणूयात रेग्युलर मध्ये. y कोऑर्डिनेटचा चेंज होण्याचा रेट dy/dt तुम्हाला दिलेला आहे 2 टाइम्स ऑफ dx/dt. हे दिलेल्या कंडिशनचा तुमचा गिवन झाला. काय गिवन आहे आपल्याकडे, dy/dt इज इक्वल टू 2 इंटू dx/dt. अरे 8 टाइम्स आहे, सॉरी 8 टाइम्स आहे, मला वाटलं 2 टाइम्स आहे. 8 टाइम्स ऑफ dx/dt हा तुमचा गिवन केस झाला. आता इथनं पुढे आलेला सॉल्व्ह करायला स्टार्ट करा. काय काय होतंय बघा. y दिलेला आहे, x दिलेला आहे, डेरिव्हेटिव्ह काढत चला आणि व्हॅल्यूज पुट करायचं आपल्याला. इथपर्यंत आपण इझिली पोहोचू शकतो. काय काय करता येतं बघा पटकन पुढं. ठीक आहे. हा क्वेश्चन आपण परत पुढे करत जाऊयात, काय काय याच्यात येणार आहे. ओके, आय थिंक आपण क्वेश्चन नंबर 10 बघूयात. इफ ईच साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इन्क्रीजेस. ट्रायंगल दिलाय आता आपल्याला इथं. ईच साइड, एक्स बघूयात आपण, एक्स इज लेंथ ऑफ साइड ऑफ ट्रायंगल. ओके, इन्क्रीजेस ॲट द रेट. आपण काय करूयात इथं लिहूयात, लेट एक्स इज लेंथ ऑफ ट्रायंगल, राईट. एक्स सेंटीमीटर, सेंटीमीटर घ्यावं लागेल आपल्याला कारण ते खाली 3 सेंटीमीटर आपल्याला दिलेलं आहे.
x is length of triangle. What is given? It is increases at the rate, म्हणजे लेंथ वाढत चाललेली आहे, म्हणजे x चा चेंज होण्याचा रेट दिला आपल्याला, dx बाय dt दिलेला आहे. मग dx बाय dt किती दिले आपल्याला? ॲट द रेट ऑफ √2 सेंटीमीटर पर सेकंड. √2 डायरेक्ट दिले आपल्याला. dx बाय dt इज √2 सेंटीमीटर पर सेकंड. देन फाइंड रेट ऑफ इन्क्रीज ऑफ एरिया. काय आपल्याला विचारलेलं आहे? डीए बाय dt विचारला आहे, एरियाचा चेंज होण्याचा रेट विचारला आहे की जर लेंथ एवढ्याने वाढतीये तर मग एरिया कितीने वाढेल. व्हॉट विल बी डीए बाय dt व्हेन साइड इज 3 सेंटीमीटर. बऱ्यापैकी जो आपला स्पियरचा क्वेश्चन होता त्याला सिमिलर क्वेश्चन्स आहे. यासाठी तुमचा फर्स्ट केस काय असणार आहे? फर्स्ट केस तुम्हाला इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया माहित पाहिजे, राईट? एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज वी आर गेटिंग ए. मग आता तुमचा एरिया किती असणार आहे बघा. एरिया किती असणार आहे? √3/4 इंटू साइड स्क्वेअर. हा तुमचा असतो एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, √3/4 इंटू साइड स्क्वेअर. आता त्याचं डिफरन्शिएशन घ्या. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, सॉरी विथ रिस्पेक्ट टू टी. सगळे डिफरन्शिएशन रेट मेजरमेंट आपल्याला विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायचे आहेत. So dA by dt that is equal to √3/4 is constant. X square derivative is 2x आणि x derivative असेल तुमचा dx by dt. So now next calculation, regular calculation. So now dA by dt is equal to √3, 2/4, 2 is here, and x and dx by dt. Now put values at x is equal to 3 centimeter. So what will be dA by dt? x equal to 3 centimeter put करावे लागेल. √3/2 into 3 and dx by dt इथं तुम्ही घ्या, तो तुमचा √2 आहे. तो काय काय मिळते ते बघा. So 2/√2, √2 तुमचा खाली येणार आहे. So 3√3 and upon 2 काय तुम्हाला मिळते बघा. 3/2 वरती √2 आहे आणि 2/√2, √2 तुम्ही इथं खाली घेऊ शकता. ठीक आहे. हा तुमचा झाला. हा रेट ऑफ चेंज ऑफ एरिया आहे, म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर अँड पर सेकंड. ठीक आहे. 3√3 आणि √2/2, √2 राहणार डिनॉमिनेटरला. डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचं असेल तर परत त्याला √2 ने मल्टिप्लाय करा. वरती मे बी 3√6 आणि /2 असं म्हणून मी त्या काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. क्वेश्चन नीट्स बघा कशा आपण करत आहे, त्याचा तुम्हाला पटापट शेवटी समजणार आहे. पुढचा एक लॅडरचा क्वेश्चन आहे किंवा क्वेश्चन नंबर 16 सुद्धा महत्वाचा आहे. आपण पुढे करूयात. अजून एखादा 12 नंबरचा करूयात. काय येतोय बघा. एज ऑफ क्यूब इज इन्क्रीजिंग. आता क्यूब ड्रॉ करा. बऱ्याच जणांना क्यूब ड्रॉच करता येत नाही. तुम्ही जे सेक्शन 1 जो तुम्हाला झालेला आहे 12th मधला, त्यात तुम्ही वेक्टर, 3D जॉमेट्री, लाईन, प्लेन हे बघितलेलं आहे. त्यात तुम्हाला एखाद्या क्यूबचा क्वेश्चन झाला असेल लाईन मध्ये किंवा प्लेन मध्ये, व्हॉट विल बी अँगल बिटवीन डायगोनल्स ऑफ द क्यूब, किंवा वेक्टर मध्ये तुम्ही व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन, व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइप, त्यात तुम्हाला क्यूब वगैरे ड्रॉ करायचे होते. बघा जमते का. एज ऑफ क्यूब ऑब्विसली याला आपल्याला एक्स घ्यावं लागेल. एज ऑफ क्यूब हे तिन्ही साइड सेम असतात क्यूबच्या केसमध्ये. तो सुद्धा आता हा डिक्रीज होतोय. ठीक आहे. तो आपल्याला dx बाय dt दिला. आता मी शॉर्ट मध्ये लिहितो. dx बाय dt आपल्याला दिलेला आहे 0.6 सेंटीमीटर पर सेकंड. आता याच्यात फार काय प्रॉब्लेम नाहीये, पण बऱ्याचदा एंट्रन्स लेवलला याच्यात प्लस मायनस सुद्धा व्हॅल्यू दिलेले असतात. म्हणजे जेव्हा तुमचं इन्क्रीजिंग असेल तेव्हा आपण रेट घेतो पॉझिटिव्ह, आणि जेव्हा डिक्रीजिंग असेल तेव्हा आपण रेट असा निगेटिव्ह घेत असतो. आता घ्यायला नको. एखाद्या डीपीपी मधला क्वेश्चन आला त्यावेळेला मी तुम्हाला त्याचं सांगेन. dx बाय dt 0.6 सेंटीमीटर पर सेकंड. क्यूब तुमचा लहान लहान होत जाणार आहे, एरिया पण लहान होणार, व्हॉल्यूम पण लहान होणार आहे. सो काय विचारलेलं आहे, फाइंड रेट ॲट विच व्हॉल्यूम इज डिक्रीजिंग. dv बाय dt तुम्हाला विचारलेला आहे वेन x इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. ऑलमोस्ट सगळ्या क्वेश्चनचा टाइप सेम आहे.
हे बऱ्यापैकी तुम्हाला आतापर्यंत समजलेलं असेल. लेट्स सी नाउ व्हॉट वी कॅन डू. स्टार्ट फ्रॉम युअर रेग्युलर. नाउ व्हॉल्यूम विचारलेला आहे. आता क्यूबचा व्हॉल्यूम किती असतो? x इंटू एक्स इंटू एक्स. व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज एक्स क्यूब. माझं डिफरन्शिएशन घ्या. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी. dv बाय dt इज इक्वल टू 3x स्क्वेअर आणि x तुमचा dx बाय dt. राईट. मग तुम्हाला काय करायचंय? मग ऍट x इज इक्वल टू 2 मग dv बाय dt तुम्हाला किती मिळणार? 3 इंटू 2 स्क्वेअर आणि dx बाय dt तुम्हाला इथं दिलेला आहे 0.6. दॅट इज 0.6. कॅल्क्युलेशन करा. 12 इंटू 0.6 किती येत आहे? 7.2. व्हॉल्यूम आहे सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. आता वर्डिंगचा क्वेश्चन आहे बोर्डला. मग तुमचं लास्ट स्टेटमेंट काय येणार? ऍज अ क्वेश्चन विचारल्याप्रमाणे रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम ऑफ डिक्रीजिंग तिथं वर्ड टाक झाला 7.2. आणि हे जर तुम्हाला एंट्रन्सला विचारलं तर काय लिहावं लागणार आहे लक्षात घ्या. तुम्हाला डीव्ही बाय डी लिहावं लागणार आहे -7.2 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. कारण तो डिक्रीजिंग आहे. डिक्रीजिंगला मायनस लिहावा लागतो आणि इन्क्रीजिंगला आपण प्लस लिहितो फॉर एंट्रन्स लेवल. आणि वर्डिंग मध्ये जर वर्ड यूज केला तर मग ती तुम्हाला इथं मग मायनस साइन घ्यायची गरज नाहीये. राईट. सो इट इज डिपेंड्स कुठल्या टाइप मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन मध्ये डिक्रीजिंग हा वर्ड टाकलेला असेल की डिक्रीजिंगचा रेट काढा. मग डिक्रीजिंगचा रेट तुमचा आहे 7.2. हा डिक्रीजिंगचा रेट झाला. पण नुसतं विचारलं व्हॉट इज रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा चेंज होण्याचा रेट तुमचा असणार आहे -7.2. या दोन्ही मध्ये डिफरन्सेस समजून घ्या. क्वेश्चन सॉल्व्ह करा. पुढचे क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. तोपर्यंत तुमचे बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर करा. अजून तुम्हाला कोणचे क्वेश्चन येणार आहेत? सिलेंडरचे क्वेश्चन येणार आहेत. डीपीपी मध्ये मी ऑलरेडी तसे क्वेश्चन टाकलेले आहेत. डिस्प्लेसमेंट ऍक्सिलरेशनचे क्वेश्चन आपल्याला बघायचे आहेत. तो टेबल आधी प्रॉपर तयार करा म्हणजे तुम्हाला पुढच्या गोष्टी इझिली करता येतील. राईट. स्पीड पकडा. आता थिंकिंग तुमचं स्पीड घेतलं पाहिजे थिंकिंग साठी, कन्सेप्ट साठी. आणि मग ऑटोमॅटिक तुमचं स्पीड वाढत जाणार. हळूहळू जर एकदम म्हणजे रटाळ किंवा चार्जिंग नसलेला जर तुम्ही मोबाईल सारखं करायला लागलात तर गोष्टी अवघड होतील. सो स्वतःला एनर्जेटिक ठेवा. पुढच्या गोष्टी ऑटोमॅटिक घडत जातील. राईट. ओके.